नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी आज परत एकदा यूट्यूबवर भेटूयात. तर इयत्ता 8वी मधली कविता 6वी आहे. असा रंगारी श्रावणी या कवितेबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर कवितेचे कवयित्री आहेत ऐश्वर्या पाटेकर. कवितेला सुरुवात करण्यापूर्वी आपण पाहणार आहोत कवितेमध्ये आलेले काही अवघड शब्द. तर त्यामध्ये पहिला आहे रंगारी. रंगारी म्हणजे रंगाचे काम करणारा कारागीर. दुसरा आहे झिम्मा. झिम्मा म्हणजे पोरी बाळींनी फेर धरून केलेला एक नाच. आणि तिसरा आहे बांध घालणे. बांध घालणे म्हणजे मज्जाव करणे, बंधन घालणे. त्यानंतरचा आहे खोडी काढणे. खोडी काढणे म्हणजे खुरापत काढणे, मस्करी करणे असा त्याचा अर्थ होतो. पहिल्यांदा आपण कविता म्हणूयात, मग त्यानंतर आपण कवितेचं 2-2 लाईनचं भावार्थ पाहूयात. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. कलावंत हा साजिरा काय त्याची कलागत, जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत. नाचे दरी डोंगरात झिमा खेळतो नदीशी, रिम झिम पहाडीच गाणं बोलतो झाडांशी. वेण्या गुंपितो वेलींच्या, वेली लाजल्या लाजल्या, पाना फुलांचे पातळ थेंबा थेंबानी सजल्या. झुले पोरीना झोलाया असे टांगतो झाडाला, देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा, पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा. दही हंडीच्या संगती सिंब गोपाळ अवगा, दही हंडीच्या सोबती चिंब संगती चिंब गोपाळ कवगा. पावसाचं घर कस लख उन्हात बांधतो, पावसाचं घर कस लख उन्हात बांधतो. खोडी काढून खट्याळ झाड आडतो लपतो, खोडी आड खट्याळ झाड आडतो लपतो. इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो, इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो. रंगीबेरंगी फुलांची, रंगीबेरंगी फुलांची नक्षी रानात गोंधतो, नक्षी रानात गोंधतो. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो. हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो, हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो. तर अशा प्रकारे आपण असा रंगारी श्रावण ही कविता म्हणून दाखवलेली आहे. आता पहिल्यांदा 2-2 लाईनचा आपण भावार्थ पाहूयात. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. म्हणजे श्रावण हा काय आहे? एक रंगाचा जादूगार आहे. या सृष्टीमध्ये विविध रंग उधळीत येतो. सृष्टीचा हा चित्रकार आपल्या दिव्य कुंचल्याने हिरवा देखावा रेखाडतो, असं कवयित्री ऐश्वर्या पाटेकर यांना म्हणायचं आहे. कलावंत हा साजिरा
काय त्याची कलागत, जागोजागी चित्राचीच त्यानं मांडली पंगत. म्हणजे श्रावण हा काय आहे, एक सुंदर कलाकार आहे. त्याची किमया काय सांगायची, हा किमयागार काय आहे, अजब आहे. जागोजागी निसर्गात जणू त्याने चित्रांचीच रांग मांडली आहे. सर्वत्र पंगतीत बसलेली चित्रे आहेत. पुढं पाहूयात. नाचे दरी डोंगरात, जिमा खेळतो नदीशी, रिम झिम पहाडीच गाणं बोलतो झाडांशी. हा श्रावण दरी खोऱ्यात डोंगरात नाचतो, नदी बरोबर झिम्मा खेळतो, रिमझिम सुरींचे मधुर गाणे तो झाडांशी बोलतो. म्हणजे श्रावण महिन्यामध्ये कसं वातावरण असतं, पावसाळ्याचा महिना असतो, पाऊस येत असतो, निसर्गामध्ये सगळं सृष्टी सुंदर असं झालेलं असतं. दरीखोऱ्याचा प्रसंग म्हणा, तो देखावा म्हणा, किती चांगलं असतं हे कवीला या कवितेतून व्यक्त करायचं आहे. वेण्या गुंफितो वेलींच्या, वेली लाजल्या लाजल्या, पाना फुलांचे पातळ थेंबा थेंबानी सजल्या. म्हणजे वेलींचं तो वेलींचं तो जेव्हा वेण्या घालतो तेव्हा वेली लाजून चूर होतात, म्हणजे खूप खूप ते लाजतात. म्हणजे झाडं फुलं फळं बहरतात, टवटवीत होतात, पाऊस पडतो, दवबिंदूंनी कसं निसर्ग सुंदरमय असं दिसलेला असतो. मग वेली मग पाना फुलांचे पातळ नेसून थेंब ठसून सजतात, जणू ते नडतात असं सांगायचं आहे. झुले पोरींना झुलाया, असे टांगतो झाडाला, देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला. पोरी बाळींनी झोका घेण्यासाठी श्रावण झाडांना झुले टांगतो, त्यांना झोके देतो. म्हणजे श्रावण महिन्यात पंचमी हा सण येत असतो, त्या सणानिमित्त मुली झोका हा खेळ खेळत असतो. मग पोरी बाळींनी काय करतात, श्रावण महिन्यात झाडांना झुले टांगतो आणि झोका घेत असतात. झुलवता झुलवता मुलीच्या गाण्यांना ते गाणं गात असतात, त्यांना नादमय लय येत असतो. मग पोरांमध्ये खेळायला बघा. पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा, दही हंडीच्या संगती सिंब गोपाळ अवगा. म्हणजे लहान मुलांच्या खेळात श्रावण त्याच्या सवंगडी होतो आणि दहीहंडीच्या काल्यात त्यांच्या संगे प्रेमाने संपूर्ण चिंब भिजलेला एक प्रकारे बाळकृष्णच होतो. पुढं आहे. पावसाचं घर कस लख उन्हात बांधतो, खोडी काढून खट्याळ झाडा आडतो लपतो. म्हणजे शुभ्र उन्हात तो पावसाचं घर बांधतो. म्हणजे काय होतं, पावसाचा एक सर आला की नंतर कसा पडतो, कडक ऊन पडतो. त्या उन्हात आपल्याला काय दिसत असतो, इंद्रधनुष्य दिसत असतो बघा तसं. आणि खोडकर श्रावण पावसाची खोड काढून काय करत आहे, मस्करी करतो आहे आणि झाडाआड तो काय करतो आहे, लपतो आहे. तर पुढचा आहे. इंद्र धनुष्याचा बांध असा नभाला बांध घालतो, रंगी बेरंगी फुलांची नक्षी रानात गोंधतो. काय म्हणायचं आहे, आकाशाचा अफाट निळाईत श्रावण इंद्रधनुष्याच्या सप्तरंगी बांध घालतो. बघा, पाऊस आला की एकसर पाऊस आला आणि कडक ऊन पडलो तर आपण आकाशामध्ये निरीक्षण करतो तर इंद्रधनुष्याचा बांध पडलेला असतो 7 रंगाचं, आणि रंगीबेरंगी फुलांची नक्षी हिरव्या रानात तो सजवतो, ठसवतो असं ऐश्वर्या पाटेकर यांना म्हणायचं आहे. तर सृष्टीचं वर्णन त्यांनी अशा सुंदर अशा शब्दात, त्यांच्या काव्यमय शब्दात केलेले आहेत. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो. म्हणजे असा हा कलावंत रंगारी श्रावण रंग उधळीत काय करतो आहे, फिरतो आहे आणि हिरव्या निसर्गाच्या मळ्यात तो आपले घरटे बांधून राहतो आहे. अशा प्रकारे कवी ऐश्वर्या पाटेकर यांनी रंगारी श्रावण या कवितेमध्ये, श्रावण महिना हा कसा आहे, आनंदाचा ऋतू आहे,
श्रावणात निसर्ग बहरतो, निसरण व्रतवैकल्याने माणूस सुखावतो. श्रावणातील निसर्गाच्या विविध रूपांचे आणि माणसाच्या आनंदमय जीवनाचे सुंदर शब्दात या कवितेच्या मार्गातून त्यांनी वर्णन केलेले आहेत. अशा प्रकारे कविता आपण पाहिली, त्याचे शब्दार्थ पाहिलोत, कवितेचे भावार्थ पाहिलोत. चालीमध्ये तालासुरांमध्ये कविता सुद्धा मी तुम्हाला वाचून किंवा गाऊन दाखवलेली आहे. तर आशा करते की ही कविता तुम्हाला समजलेली आहे. इथे मी थांबते. धन्यवाद.